गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपण आपल्या मराठीच्या आजच्या लेक्चरमध्ये आपल्या रिव्हिजनचा दुसरा भाग पाहणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण एक कविता किंवा संतवाणी आणि शाल हा पाठ पाहिलेला होता रिव्हिजनसाठी. आज आपण पुढचा पाठ म्हणजेच उपास हा पाठ आणि संतवाणीचा दुसरा भाग जो आहे हे आज रिव्हिजन म्हणून पाहणार आहोत. उपास पाठ तुम्हाला चांगल्या रीतीने समजलेला असेलच. तो पाठ शिकवताना तुम्ही खूप आनंद लुटला असेल, कारण अगदी विनोदाने भरलेला असा हा पाठ स्वतः लेखक पु ल देशपांडे ह्यांनी आपल्या जीवनकथेवर आधारित दिलेला होता. आणि या पाठातून आपल्याला भरपूर काही अशा गोष्टी देखील शिकायला मिळालेल्या आहेत. तर आज आपण या पाठाची आपल्या युनिट टेस्टसाठी तयारी करणार आहोत. तर आता आपण आपला एक पॅरेग्राफ घेऊया आणि त्यावरती आपण या लेसनचं स्पष्टीकरण किंवा या पूर्ण लेसनचं स्पष्टीकरण आणि या एका पॅरेग्राफचं स्पष्टीकरण करणार आहोत. हा लेसन म्हणजे मध्यमवर्गीय व्यक्तीने केलेला संकल्प आणि तो कसा पूर्णत्वास येत नाही आणि संकल्प करणाऱ्या व्यक्तीचे कसे हास्यास्पद किंवा विनोदीरित्या त्याचं हसा उडवलं जातो किंवा त्याची कशी अपमानितपणा त्याच्या स्वतःला वाटते ह्या विषयीचा उपास या पाठात थोडक्यात चित्रण केलेले आहे. इथे लेखक पु ल देशपांडे स्वतः ज्यांना पंत म्हणून या ठिकाणी उपमा दिलेली आहे आणि ते देखील मध्यमवर्गीय व्यक्ती म्हणूनच इथे वावरलेले आहेत. फार मोठी श्रीमंत व्यक्ती नव्हती आणि एका बटाट्याची चाळ नावाच्या ठिकाणी गिरगावात ते राहत होते. स्वतः खूप वजन वाढल्याने ते वजन कमी करण्यासाठी ते कसे प्रयत्न करतात, त्यामध्ये त्याला कसे अडथळे येतात, चाळीतले किंवा मित्रमंडळी किंवा ऑफिसमधले लोक त्यांना कसे वेगवेगळे सल्ले देतात आणि ते कसा काय त्याचा वापर करतात हे सर्व काही या ठिकाणी सांगितलेलं आहे. लेखकांनी इथे सांगितलेलं आहे की त्यांच्या वजनाच्या जेव्हा त्यांनी वजन केलं तेव्हाच्या कार्डवर 181 पौंड वजन जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा ते वजन कमी करण्यासाठी त्यांनी उपोषण जाहीर केले. खाजगी उपोषण म्हणजे काय, तर स्वतः आम्ही काहीच खाणार नाही, आता डाएट करणार असं त्यांनी घरातल्या व्यक्तींसमोर जाहीर केलं. 2 महिन्यात त्यांनी 50 पौंड वजन कमी करून दाखवेन अशी प्रतिज्ञा देखील केलेली की मी 2 महिन्यामध्ये 50 पौंड वजन कमी करूनच दाखवेन. आणि पौंड म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणी आलेले वेगवेगळे वजन मोजण्याचे परिमाण किंवा वेगवेगळे, जसे इथे 181 पौंड आलं आहे, 50 पौंड हे प्रकार मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. ते तुम्ही पुन्हा एकदा वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर चाळीतल्या लोकांनी, ज्या चाळीत ते राहत होते त्या चाळीतल्या लोकांनी त्यांना त्यांच्या उपोषणाची कशी अवहेलना केली, म्हणजेच त्यांना कसं चिडवलं की तुम्ही एवढे स्थूल आहात किंवा जाडे आहात, तुम्ही तुमच्यानी उपोषण होणार नाही, तुम्ही डाएट करू शकत नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही, अशा प्रकारचे त्यांना त्यांची अवहेलना केली किंवा चिडवलेलं होतं. आणि अनेकांनी तर त्यांना बटाटा सोडा, भात सोडा, डाळ खाणे सोडा, साखर सोडा, मीठ सोडा, तूप, लोणी, तळलेले पदार्थ सोडा असे अनेक प्रकारचे सल्ले त्यांच्या चाळीत राहणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींनी त्यांना दिलेले होते. हे देखील आपण नावाने पाहिलेले आहेत. आठवते ना तुम्हाला? ओके. आणि त्यानंतर त्यांनी पहिला उपाय म्हणून काय जाहीर केलं की मी माझ्या आहारात परिवर्तन करणार, म्हणजे मी माझ्या जेवण बदलणार. रोज जसं मी जेवण खातो ते न घेता अगदी डाएट आहार, अगदी जो शरीराला
अतिशय साजेस आहे किंवा पोषक आहे तेच अन्न मी खाणार असं त्यांनी ठरवलं. घरात सर्वप्रथम त्यांनी काय केलं होतं तर साखरबंदी केली होती. आणि साखरबंदीमध्ये त्यांनी लहान मुलांना तेवढं दिवाळीसाठी थोडंसा फराळामध्ये लाडू वगैरे करण्याचं, गोडधोड करण्याचं सांगितलेलं. बाकी सर्वांसाठी त्यांनी तिखट मिठाचेच प्रकार करायला सांगितलेले होते. त्यानंतर त्यांनी चहा देखील साखरेचा पिणं बंद केलेलं होतं. पहिला भात आणि ताकभात ते फक्त खायचे, मधला भात वर्ज्य करायचा. त्यानंतर पालेभाज्या उकडून खायच्या, म्हणजे बॉईल केलेल्या व्हेजिटेबल्स किंवा पालेभाज्या ते खायचे असं देखील त्यांनी ठरवलं आणि ते काही प्रमाणात त्यांनी पूर्ण देखील केलं. त्यानंतर त्याच्या ऑफिसमधल्या निम्म्याहून अधिक भरपूर अशा लोकांनी त्यांना वजन घटवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी सुचविल्या. त्यानंतर त्यामधल्या अण्णा नाडगौड नावाची जी व्यक्ती होती त्यांना प्रमोशन मिळाल्यामुळे त्यांनी जे पार्टी ठेवलेली होती त्यांच्या ऑफिसमध्ये त्या पार्टीला जर मी गेलो नाही, त्यांनी बनवलेले पदार्थ जर मी खाल्ले नाहीत तर अण्णा नाडगौडांना वाईट वाटेल असं सांगून त्यांनी भरपूर असा वेगवेगळ्या तळलेले पदार्थ, म्हणजे ज्याच्यात काय होता तर तुपामध्ये तळलेला चिवडा, बटाटावडे, त्यानंतर गुलाबजामुन, भजी, असं भरपूर अशा सगळ्यात गोड-धोड तिखट तळलेले पदार्थ यथेच्छ ताव मारला, म्हणजे भरपूर असे खाल्ले. आणि ते खाल्ल्यानंतर त्यांना तिकडच्या अनेक लोकांनी सुचविलं की पदार्थ खाऊन काही होत नाही, तर तुम्ही त्यासाठी व्यायाम सुरू करा. दोरीवरच्या रोज उड्या मारा, रोज भरपूर असे धावत जा, रनिंग करा वगैरे, हे सगळे प्रकार त्यांना सुचविले. आणि त्यांनी ते प्रकार करायला सुरुवात देखील केली. आणि जेव्हा पंतांच्या पत्नींना, म्हणजेच पु ल देशपांडे यांच्या पत्नींना जेव्हा कळलं की ते डाएट करणार आहेत, तर ते देखील खूप आनंदी होत्या. म्हणजेच कुठेतरी त्यांना देखील वाटत होतं की पंताचं वजन कमी व्हावं. त्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांना भाजीपाला उकडून द्यायला सुरुवात केली. ज्या भाजीपाल्यामध्ये काय होतं, पडवळे, शेवग्याच्या शेंगा, भेंडी अशा भाजी त्यांना उकडून किंवा बॉईल करून द्यायला सुरुवात केली. बिनसाखरेचा चहा त्या स्वतः द्यायला लागल्या. परंतु जेव्हा घरात साखर होती तेव्हा त्यांनी जो चहा दिलेला तो बिनसाखरेचा चहा सांगून दिलेला, आणि ज्या दिवशी खरोखर त्यांनी बिना साखरेचा चहा पिला तेव्हा त्याच्यातला फरक त्यांना कळला. आणि मग त्याच्या अगोदरचा चहा आणि ह्या चहात एवढा फरक का, असा प्रश्न जेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नींना विचारला तेव्हा तिने त्या सर्व गोष्टीचा खुलासा करून सांगितलं. तेव्हा ते बऱ्याच प्रमाणात आपल्या पत्नीवर रागावलेले देखील होते. आणि त्याचमध्ये त्यांच्या ऑफिसमधल्या एका महिलेने सांगितलेलं की दोरीवरच्या उड्या मारल्याने खूप वजनामध्ये फरक पडतो, म्हणून त्यांनी आपल्या घरात दोरीवरच्या उड्या मारायला सुरुवात केली. आणि पहिलाच प्रयत्न त्यांचा फसला. कारण पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आपल्या दिवाणखान्यात किंवा हॉलमध्ये जेव्हा उडी मारायला सुरुवात केली तेव्हा ती दोरी त्यांच्या ड्रेसिंग टेबलवर असलेल्या बाटल्यांना घेऊन खाली आली. म्हणजे त्यामध्ये तेलाची बाटली म्हणा, औषधाच्या बाटल्या म्हणा, सगळं खाली आलं आणि त्याची तुटफूट झालेली होती किंवा नुकसान झालेलं होतं. म्हणून त्यांनी काय केलं की अर्धे हॉलमध्ये आणि अर्धे गॅलरीत असे उभे राहून त्यांनी तिथे दोरी उड्या मारायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या शेजारी असणारा बाबा बर्वे ह्यांच्या गळ्यात जाऊन त्यांची ती दोरी, पहिलीच उडी मारलेली दोरी अडकली. आणि त्यावरून वजन कमी करण्याच्या गोष्टीसाठी त्यांना मौन व्रत पाळण्यास सांगून 1-1.5 तास त्यांना लेक्चर त्यांनी दिलेलं होतं. आणि सतत लेखक आपलं वजन कमी करण्यासाठी गिरगावला ज्या ठिकाणी ते राहायचे त्या रस्त्यावरून ते आपल्या ऑफिसपर्यंत ते संध्याकाळी धावत निघायचे, सकाळी पायी चालायचे. फक्त त्यांना फळे ते खात होते,
बिना साखरेचा चहा पित होते, लिंबू पाणी पित होते. त्याचबरोबर दही, दूध, तूप हे सगळं त्यांनी सोडून दिले होते. म्हणजे ज्यामधून फॅट्स खूप वाढणार होते हे सगळे पदार्थ त्यांनी सोडून दिले होते. भरलेल्या ताटामध्ये म्हणजे ज्या जेवणाच्या ताटात पुरी, भाजी, तळलेले पदार्थ, गोड शिरा म्हणा, भात हे सगळं प्रकार बघितल्यानंतर त्यांना जणू आपला डाएट आठवायचा आणि ते त्या जेवणावरून उठू देखील लागले. म्हणजे त्याने काही प्रमाणात कडक असं डाएट पाळलेलं होता. खूप लोकांनी त्यांना सांगितलं देखील की तुमच्या तब्येतीत फरक पडलेला दिसत आहे, म्हणजे तुम्ही बारीक झालेला दिसत आहात. एवढं सगळं करून देखील बरोबर 1 महिन्यानंतर जेव्हा लेखकांनी आपलं वजन पुन्हा एकदा चेक केलं, तेव्हा त्यांना इच्छा वाटलेलीच की खरोखर आपण वजन बरंचसं कमी केलेलं आहे. लोक देखील आता आपल्याला बघून बोलत आहेत की तुम्ही बारीक झाला आहात. आणि त्यांना देखील खात्री होती की नक्कीच 1 महिन्यात मी एवढा सगळा तो त्रास सहन केला आहे, तर नक्कीच माझं वजन कमी झालेलं असणार. परंतु जेव्हा त्या वजन काट्यावर ते उभे राहिले, तेव्हा कार्डमध्ये जे वजन आलं ते किती होतं? 192 पाऊंड. जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांचं वजन किती होतं? 181 पाऊंड. आणि नंतर काय होतं वजन 1 महिन्याने? 192 पाऊंड. म्हणजेच त्यांचं वजन कमी होण्याऐवजी अधिक वाढलेलं त्यांना दिसून आलं. आणि म्हणूनच त्यानंतर त्यांनी ठरवलं की मी आता माझ्या वाढलेल्या वजनाची चिंता करणं सोडून देणार. या जन्मात आपल्याला डाएट करणं काहीच जमणार नाही, असं त्यांनी मनाशी निश्चय केला. अनेक प्रसंगनिष्ठ, शब्दनिष्ठ विनोदातून लेखकांनी हा पाठ आपल्यासमोर म्हणजे आपल्या सामान्य व्यक्तीच्या संकल्पना कशा भंग होतात याचे मजेदार वर्णन स्वतःच्या या आत्मचरित्राच्या मार्फत त्यांनी दिलेलं आहे. सामान्य व्यक्ती भरपूर असे आपण स्वप्न बघतो, खूप स्वप्न बघतो, मला हे व्हायचं आहे, मला हे पूर्ण करायचं आहे. आणि भविष्यात जेव्हा ते पूर्ण होत नाहीत तेव्हा आपण निराश होऊन जातो, हताश होऊन जातो. तेव्हा हताश निराश न होता पुन्हा तेवढ्याच जोमाने पुढचा प्रवासाला कसं सुरुवात करायचे, कसं आयुष्य पुढचं घालवायचं ह्याचं उत्तम आणि अगदी मजेदार विनोदी स्वरूपात ह्या पाठाच्या माध्यमातून लेखकांनी आपल्याला वर्णन केलेलं आहे किंवा उत्तम असं उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे. स्टुडंट्स, या पाठातील ह्या पॅरेग्राफवरती काही आकृत्या, काही प्रश्न मी तुम्हाला पाठवणार आहे. त्या तुम्ही पूर्ण करायच्या आणि त्याचा अभ्यास देखील चांगल्या रीतीने करायचा आहे. आता आपण आपल्या संतवाणीकडे वळणार आहोत. संतवाणी जो पहिला भाग आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेला होता आणि आज त्याचा दुसरा भाग योगी सर्वकाळ सुखदाता ते आज आपण बघणार आहोत. तर ही कविता आपल्याला संत एकनाथ यांनी दिलेली आहे. या कवितेमध्ये बघा आपल्यासमोर ही कविता आहे. ही कविता मी प्रथम आपल्याला वाचून दाखवते आणि मग त्याचं मी स्पष्टीकरण देते, म्हणजे या कवितेमध्ये कवी संत एकनाथ यांनी जे सांगितलेलं आहे आपल्याला ते अगदी चांगल्या प्रकारे समजू शकेल. जेवी चंद्र किरण चकोरांसी, पांखोव जेवी पिलियांसी, जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व, जळ वरीवरी क्षाळी मळ, योगीय सबाह्य करी निर्मळ, उदक करी एक वेळ, योगी सर्वकाळ सुखदाता. उदकांचे सुख ते किती, सर्वेची क्षणे तृप्तीचे होती, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. उदकाची जे मधुरता ते रसनेची तत्वता, योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिये.
मेघमुखे अधपतन उदकांचे देखोनी जाण, अधपाते निववती जन अन्नदान सकळांसी. तैसे योगियासी खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे. जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धारे. ही कविता संस्कृतमध्ये लिहिलेली आहे. संत एकनाथ यांनी या कवितेच्या माध्यमातून योगी पुरुष किंवा संत पुरुष आणि पाणी या दोघांची तुलना इथे केलेली आहे. ते आपल्याला वेगवेगळ्या दृष्टांतातून इथे सांगत आहेत की चकोर म्हणजे आपल्याला माहिती आहे काल्पनिक पक्षी. हा चकोर पक्षी असं सांगितलं जातं, हे तुम्हाला मी अगोदरही सांगितलेलं आहे, की तो चंद्राची किरणं पिऊन जगत असतो. चंद्र दूर आकाशात असतो तरी चकोर पक्षी त्याच्या उगवण्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. एकदाचा हा चंद्र उगवला, ह्या चंद्राची किरणं आपल्यावर पडली की ती पिऊन तो तृप्त होत असे आणि आपलं जीवन जगत असे. त्यामुळे तो या चंद्राची उगवण्याची वाट पाहत असे, कारण त्याचे जीवनच त्या चंद्रकिरणावर अवलंबून असते. म्हणून चंद्र चकोर न्याय हे उदाहरण दिले जाते. म्हणजे चकोर पक्षी व चंद्र ह्यांची सांगड असं उदाहरण दिले जाते. एखाद्यावर आपले जीवन अवलंबून असेल तर त्यासाठी वाट पाहावी लागते, असा या शब्दाचा अर्थ असतो. तसंच इथे योगी पुरुषाचे महत्त्व या पाणी ह्याच्याबरोबर करून इथे वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून संत एकनाथ यांनी आपल्यासमोर ठेवलेले आहे. ते इथे सांगत आहेत की चकोराला ज्याप्रमाणे चंद्रकिरणं पक्ष्यांच्या पिल्लांना त्यांच्या मातेचे पंख किंवा मातेच्या पंखाखाली सुरक्षित वाटते, जीवांना ज्याप्रमाणे पाणी म्हणजे आपण सर्व जिवंत लोकांना पाण्याची खूप गरज असते. पाणी हे आपले जीवन आहे. आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. एक वेळ अन्न न खाल्लं तरी काही काळ जगू शकतो, परंतु पाणी विना आपण अजिबात जगू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे सर्वांशी हळुवारपणे असे वागणे हे योग पुरुषाचे असते. इथे योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ कसा हे विधान विविध दृष्टांताच्या आधारे संत एकनाथ पुढे स्पष्ट करत आहेत. ते सांगत आहेत की जल किंवा पाणी, जल ज्याला आपण क्षीर नीर पाणी किंवा जीवन असं देखील म्हणतो, तर हे जल हे शरीरावर साचलेला सगळी धूळ मळ घाण दूर करतो, परंतु किंवा धुवून स्वच्छ करत असतो. आपल्या शरीरावर जी काही धूळ माती घाण आहे ते धुवून स्वच्छ करत असतो. परंतु योगी पुरुष काय करत असतो, तर योगी पुरुष आपल्यातील अंतर्बाह्य म्हणजे आतील आणि बाहेरील आपल्या हृदयावरती आपल्या मनामध्ये जो मळ साचलेला आहे, आपल्या बुद्धीमध्ये जो मळ साचलेला आहे वाईट विचारांचा, हा मळ दूर करत असतो आपल्या विचाराद्वारे शब्दांद्वारे. तहान लागली असता पाणी पिल्याने एक वेळ सुख लाभते, असं कवी एकनाथ इथे सांगत आहेत की जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपण पाण्याजवळ जातो आणि ते पिल्यानंतर आपली तो वेळ भागत असते किंवा आपली तहान मिटत असते. पण थोड्या वेळानंतर पुन्हा तहान लागते, पिण्यासाठी पाणी हवे असते. परंतु योगी पुरुषांच्या सहवासात सर्व काळ सुख आणि सुखच लाभत असते. म्हणजेच काय, तर पाणी आपलं काही क्षणासाठीच फक्त तहान भागवू शकतो, परंतु योगी पुरुषांचे जे वचनं आहेत ते आपल्याला आयुष्यभर आपल्याला सुख देत असतात. सदैव आपण त्याच्यात सुखी राहू शकतो. पुढे ते सांगत आहेत की पाणी पिण्याचे साधन आहे किंवा तहान भागवण्याचे एक साधन आहे.
ते देखील आपल्याला समाधान देते. आपल्याला जेव्हा तहान लागते तेव्हा आपण पाणी पितो आणि आपल्याला समाधान प्राप्त होत असते. आपण सुखी होत असतो की मला पाणी पिण्यास मिळालं, निदान जेवण नाही तर पाणी मिळालं, मी तृप्त झालो. परंतु हा आनंद किंवा हे सुख किती काळ टिकते? तर एक आनंद जास्त काळ टिकत नाही. जोपर्यंत आपल्याला तहान लागली तोपर्यंत आपण ते पाणी पिलं, आपली तहान मिटली, आपण ते विसरून गेलो. परंतु संत एकनाथ इथे सांगत आहेत की पाण्याचे सुख ते किती असते? क्षणभराचे. पाण्याचे सुख कसं असते? फक्त क्षणभंगूर किंवा क्षणभरासाठी असते. कारण क्षणभरच आपले मन तहानलेले असते आणि या तहानलेल्या मनाची हा पाणी समाधान करत असतो किंवा तृप्ती करत असतो. परंतु योगी पुरुष काय करतो? तर योगी पुरुषांच्या किंवा संत पुरुषांच्या सहवासात आपल्याला आयुष्यभराचा आनंद मिळत असतो. म्हणजेच स्वानंदात तृप्ती किंवा समाधान आपल्याला मिळत असते किंवा लाभत असते. आणि असाच हा अनुभव कोणतीच विकृती त्यामुळे आपल्या मनात राहत नाही. आपलं मन आतून बाहेरून तो स्वच्छ करतो. आपल्या मनाची तृप्ती किंवा समाधान करून आपल्याला आयुष्यभराचा आनंद या योगी पुरुषांच्या किंवा संत पुरुषांच्या वाणीतून निघणाऱ्या शब्दावाटे मिळत असते आणि ते फार महान आहे. पुढे ते सांगतात की पाण्याची मधुरता. मधुरता म्हणजे काय? गोडवा. तर पाण्याची मधुरता आपल्या जिभेला क्षणभर शांत करते. रसना. रसना म्हणजे काय? जीभ. ओके. तर आपल्या जिभेला पाण्याची चव आपल्याला कळते ना. समुद्रातलं पाणी पिऊन आपण आपली तहान भागवू शकतो का? नाही. का नाही? कारण ते पाणी कसं आहे? खारट आहे. हे आपल्याला कसं कळते? तर आपण जेव्हा तोंडात आपलं ते पाणी घेतो तेव्हा जिभेमुळे आपल्याला त्याची चव कळत असते. मग चांगलं पाणी आहे तेच आपण पितो. नदीचं पाणी आपण पितो, विहिरीतलं पाणी आपण पितो. का? तर ते पाणी गोड आहे. ते आपल्या मनाला समाधान करून देत असते. परंतु इथे संत एकनाथ सांगतात की हीच पाण्याची गोडवा किंवा हाच पाण्याचा मधुरताही आपल्या जिभेला थोड्या काळासाठीच शांत करत असते किंवा आपलं समाधान प्राप्त करते. परंतु योगी पुरुषांच्या वाणीतून, वाणी म्हणजे मुख किंवा तोंड, त्यांच्या वाणीतून जे गोड मधुर असे जे सूर किंवा शब्द आपल्याला ऐकण्यासाठी मिळतात ते फक्त आपल्या मनाला नाही तर आपल्या सर्व इंद्रियांना ते किंवा आपल्या संपूर्ण शरीरात, तनाला, मनाला ते संतुष्ट करत असतात, शांत करत असतात. आणि असं सामर्थ्य प्राप्त शब्द ते आपल्या वाणीद्वारे आपल्या सर्वांना देत असतात. म्हणजेच पाण्यापेक्षा योगी पुरुषांचं श्रेष्ठत्व काय हे इथे त्यांनी दाखवलेलं आहे. पुढे ते सांगत आहेत की मेघमुखाने, म्हणजे मेघ म्हणजे काय? तर ढग. ढगांच्या रूपात पाण्याचे अधपतन होते. अधपतन म्हणजे काय? तर पृथ्वीवर येणे. पावसाळा किंवा पाऊस पडतो व आकाशातून ढगांच्या माध्यमातून रूपाने तो पाऊस खाली जमिनीवर किंवा पृथ्वीवर पडत असतो. आणि ह्या कोसळणाऱ्या पावसामुळेच किंवा त्या वाहणाऱ्या जलधारांमधूनच पृथ्वीवरती आपण सर्व जन किंवा आपण सर्व लोक सुखी समाधानी होत असतो किंवा आपल्या मनात आपल्यामध्ये सुख समाधान निर्माण होत असते. का? कारण आपण शेतकरी आहोत. शेतकरी आपल्या समजते ते पावसावर अवलंबून असतं त्यांचं जीवन. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते पीक शेतात घेत असतात आणि ह्या पिकामुळेच आपल्यामध्ये धान्यांची त्यांच्याकडे निर्मिती होते, जे विकून ते आपली उपजीविका करू शकतात किंवा ते धान्य उगवते म्हणून आज आपण ते खाऊन तृप्त प्राप्त करू शकतो किंवा समाधानी जीवन जगू शकतो. आणि हे कशामुळे होते? तर मेघांतून किंवा ढगातून बरसणाऱ्या या पावसामुळे होत असते. आणि सर्वांसाठी अन्नदानाची ही किमया ही मेघरूप किंवा ढगांच्या रूपाने साकारलेली जाते. या ढगाप्रमाणेच योगी पुरुषांचे देखील खाली येणे म्हणजे कुठे? मृत्यू लोकात जन्म घेणे.
मृत्यूलोक म्हणजे काय, तर आपण जिकडे राहतो तो, ज्याला इहलोक असं नाव इथे आलेलं आहे. इहलोक म्हणजे मृत्यूलोक, आपण सर्व जे राहतो पृथ्वीवरती. स्वर्गलोक आणि इहलोक असे 2 जागा सांगितलेल्या असतात. इहलोक म्हणजे आपण जिथे राहतो, आपण सर्वजण जे एक ना एक दिवस मृत्यू पावणार आहोत किंवा मरण पावणार आहोत. आणि दुसरा स्वर्ग, जिथे मृत्यू नाही, मेल्यानंतरची जागा. तर या इथे सांगितलेलं आहे, जसं ढगांच्या रूपातून ही जलधारा किंवा कोसळणारा पाऊस जो आहे, तो जसं सर्वांना अन्नधान्याची किमया देऊन सगळ्यांना सुखी जीवन देत असतो, त्याचप्रमाणे ह्या योगी पुरुषांचे आपल्या पृथ्वी तलावर जन्म घेणे किंवा संत पुरुषांचे आपल्या मृत्यूलोकात किंवा इहलोकात जन्म घेणे हे इतकंच महत्त्वाचं किंवा श्रेष्ठ आहे. त्यामागे देखील एक कारण असते, ते म्हणजे श्रवण कीर्तन. म्हणजे आपण जे देवाची पूजा आराधना करतो त्यांच्या माध्यमातून आपल्याला काय मिळते, आत्मज्ञान मिळत असते. आणि या आत्मज्ञानामुळे आपण आपल्या सर्व लोकांचा उद्धार होत असतो. बरोबर आहे ना, पटतं की नाही. आपण आपला जो काही धर्म आहे, आपले जे आपण ज्यांना देव मानतो, आपले जे काही भगवान आहे, त्याची आपण दिवसातून 1 वेळा तरी पूजा अर्चा करतो. बरोबर ना, प्रत्येकजण करतो, अगदी न विसरता स्मरण करतो आपण देवाचं. आणि तेच आपल्याला उद्धार करण्याचं काम करतं. कारण कितीही झालं तरी परमेश्वर हेच आपले तारण देणारे आहेत. आणि यामुळेच आपल्या सर्व लोकांचा उद्धार होत असतो. आणि त्या कामामध्ये, हे उद्धार करण्याचे कामामध्ये संत पुरुष किंवा योगी सज्जन अशी माणसं सदैव तिथे काम करत असतात. आपल्याला आपला उद्धार होण्याच्या मार्गावर ते आपल्याला नेत असतात. आणि सर्वसामान्य जनता किंवा जनांना योग्य मार्ग दाखवण्याचा किंवा योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम हे योगी पुरुष किंवा संत पुरुष आपल्या वाणीद्वारे, आपल्या मार्गदर्शनाद्वारे, आपल्या मुखातून निघणाऱ्या देवाच्या शब्दामार्फत करत असतात. आणि ज्यामुळे आपल्याला नवीन दृष्टी किंवा नवीन ज्ञान प्राप्त होते आणि आपण नवीन मार्गावर चालण्यास किंवा वाटचाल करण्यास तयार होत असतो. अशा प्रकारे योगी पुरुष आणि पाणी ह्या दोघांचं जे काही कार्य आहे, हे कार्य इथे संत एकनाथ यांनी अगदी चांगल्या प्रकारे आपल्यासमोर स्पष्ट करून दाखवलेलं आहे. तुम्हाला ते नक्कीच कळलेलं असेल. तेव्हा हे स्पष्टीकरण देखील चांगल्या रीतीने लक्षात ठेवा. आणि ह्या कवितेवर आधारित देखील मी काही होमवर्क किंवा आकृत्या वगैरे तुम्हाला पाठवत आहे. त्या तुम्ही आपल्या रिव्हिजन टेस्टमध्ये पूर्ण करायच्या आहेत. पुढचा जो भाग आहे तो भाग म्हणजे आपला स्थूल वाचनाचा. मोठे होत असलेल्या मुलांनो, हा जो स्थूल वाचनाचा जो भाग आहे किंवा पाठ आहे, हा देखील आपल्याला आता युनिट टेस्टमध्ये अभ्यासण्यासाठी आहे. तेव्हा ह्या पाठाविषयी देखील आपण थोडीशी सविस्तर माहिती बघूया. तुम्हाला याचं मी अगदी चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण दिलेले आहे. ह्यावरती टिपा प्रश्न देऊन ठेवलेले आहेत. तरी आज आपण पुन्हा एकदा त्याची थोडीशी रिव्हिजन करूया. मोठे होत असलेल्या मुलांनो, ह्या नावातच सगळं काही दडलेलं आहे किंवा या पाठाचा पूर्ण अर्थ दडलेला आहे. लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांनी हा पाठ तुम्हा मुलांना किंवा मोठे होत असलेल्या तुम्हा मुलांना, म्हणजे 10वी उत्तीर्ण करून पुढे जाणाऱ्या मुलांना आयुष्यामध्ये कसं यशस्वी होता येईल हे सांगण्यासाठी ह्या पत्राच्या माध्यमातून हा लेसन किंवा हा पाठ आपल्यासमोर ठेवलेला आहे. तेव्हा त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य अशा छोट्या कामातून होत असते. म्हणून कोणतेही काम हे कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय नेहमी आपण ठेवली तर मोठी कामे करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, असा संदेश ते या पाठाद्वारे आपल्या सर्व मुलांना देऊ करत आहेत किंवा देत आहेत.
आपण लहान सहान कामं करण्यासाठी लाजतो. ते काम काय छोटं आहे, मला मोठं काम करायचं. आपलं स्वप्न मोठं असते, स्वप्न नक्कीच मोठं बघावं. परंतु त्या अगोदर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जे प्रयत्न असतात, जे कष्ट उपसावे लागतात, ते करण्याची सवय आपल्यामध्ये असणं फार जरुरीचं आहे, असं इथे डॉक्टर अनिल काकोडकर हे या लेसनच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहेत. त्यांनी डॉक्टर होमी भाभा आणि बार्क म्हणजेच बार्क ही एक संस्था जी आहे, ज्याला आपण भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर म्हणून सांगतो किंवा भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाने जे आहे, या दोन्हींचे 2 उदाहरणं देऊन त्यांनी आपल्यासमोर फार मोठं असा संदेश ठेवलेला आहे. त्या संदेशातून आपण खूप असं शिकलं पाहिजे आणि खरोखर शिकण्यासारखंच ते संदेश आहेत की कधीच डॉक्टर होमी भाभांनी दुसऱ्यांना कमी लेखलं नाही किंवा पडेल ते काम त्यांनी करायची जी वृत्ती आपल्यात ठेवली आणि तीच वृत्ती डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हृदयाला देखील स्पर्श करून गेली. ते कार्य फार महान होतं आणि त्याचाच हा एक नवीन असा उपयोग त्यांना त्यांच्या आयुष्यात लागू झाला. म्हणजेच त्यांनी देखील त्यांच्या आयुष्यात, ते देखील एक प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ आहेत, तेव्हा त्यांनी देखील त्यांच्या आयुष्यात डॉक्टर होमी भाभा यांचा हा उद्देश, त्यांनी दिलेला हा अनुभव कायमचा लक्षात ठेवला आणि मार्गक्रमण केलं. आणि त्या माध्यमातून ते तुम्हाला देखील सांगत आहेत की हा अनुभव तुम्ही देखील तुमच्या अंगी बाळले तर तुम्ही देखील एक दिवस नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत. इथे लेखक सांगत आहेत की कोणतेही काम लहान व मोठे नसतेच. आपण जर त्या कामाला सकारात्मक विचाराने स्वीकारून फक्त ते काम करण्यास सुरुवात जरी केली तरी ते काम अर्धे अधिक पूर्ण झालेच म्हणून समजून जायचे. म्हणजेच कुठल्याही कामाला आपण कमी लेखू नये. काम हे काम असते. ते काम अगर तुम्ही मनापासून पूर्ण करायची इच्छा दाखवली तर फक्त इच्छा दाखवली तरी ते काम अर्ध्यापेक्षा जास्त पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हा त्यांचा अनुभव, वैयक्तिक अनुभव ते आपल्याला इथे सांगत आहेत. पुढे त्यांनी असं पण देखील सांगितलेलं आहे की राहिलेले जे अर्धे काम असते ते काम करण्यास सुरुवात करताच ते पूर्ण होऊन जात असते. अर्धे अधिक काम हे विचारानेच पूर्ण होते आणि राहिलेले काम आपण जर करायला घेतलं ते अगदी चांगल्या प्रकारे आपण पार पाडत असते किंवा लवकरच ते पूर्णत्वात जात असते. कोणतेही काम कमी दर्जाचे आहे असे कधीच मानून ते कधीही टाळू नये. कारण कोणतेच काम कमी दर्जाचे नसते, ते आपल्या करण्यावर अवलंबून असते. म्हणजे आपली विचारसरणी कशी आहे, ते काम कमी असं जर आपण विचार केला की ते कमी दर्जाचे काम आहे, ते मला कमी करणार नाही, मला त्याची लाज वाटते, माझा स्टेटस मोठा आहे वगैरे वगैरे आपण बोलू शकतो. परंतु आपण जर सकारात्मक दृष्टिकोनातून म्हणजे पॉझिटिव्हली जर विचार केला तर सगळी कामं सारखीच असतात. त्यांना आपण तशा पद्धतीने हाताळणे फार महत्त्वाचे असते आणि ती गोष्ट आपल्या स्वतःवर अवलंबून असते. म्हणून कुठलेही काम हे कमी दर्जाचे किंवा उच्च दर्जाचे असे मानता कामा नये असं लेखक इथे आपल्या सगळ्यांना निक्षून सांगत आहेत. आणि त्याचबरोबर ते आपल्याला हे पण सांगत आहेत की आपणास लहान सहान कामाची सतत सवय असली पाहिजे. छोटी मोठी सगळी कामं करण्याची सवय आपल्याला असली पाहिजे. ही कामं अगदी लहान वयापासूनच आपण करायला शिकले पाहिजेत. हा त्यांचा महान संदेश आहे हा मुलांना तुमच्यासाठी. म्हणजे काय, घरातली कामं, आता इथे कपडे धुणे तर आपण म्हणू, मुलं असतील ते म्हणते हे काम माझ्या मम्मीचं आहे किंवा बहिणीचं आहे. परंतु अशी काही प्रसंग उभे राहतील की त्यावेळेला तुम्हाला कपडे धुण्याची वेळ येईल, तेव्हा तुम्ही ते करणं किंवा योग्यरित्या करता आलं पाहिजे. मग घरातले कुठलेही काम असू द्या, ही कामं मुलींची आहे, ही कामं मुलांची असं न मानता सगळ्या प्रकारची कामं मुलांना मुलींना करता आली पाहिजेत. हे ते इथे आपल्याला सांगत आहेत. उदाहरण ते देत आहेत की स्वतःचे कपडे स्वतः धुणे, फाटलेले कपडे स्वतः शिवता येणे, जेवताना स्वतःचे ताट स्वतः वाढून घेता येणे, म्हणजे स्वतःचे ताटमध्ये आपल्याला स्वतःला जेवण वाढता आलं पाहिजे.
नाहीतर घरी जातो आणि आईला ऑर्डर सोडतो आपण, मम्मी जेवण वाढ म्हणून. स्वतःच स्वतःला जेवण वाढता आलं पाहिजे. जेवल्यानंतर आपली भांडी आपल्याला घासता आली पाहिजेत. पिण्याचा पाणी भरून ठेवणे, स्वतःच्या कपड्यांना इस्त्री करणे, स्वतःच्या बुटांना पॉलिश करणे इत्यादी सगळ्या प्रकारच्या कामांची सवय आपल्या सगळ्यांना करणे जरुरीचे आहे. आणि ही कामाची सवय आपल्याला लहानपासून असेल तर मोठेपणी जेव्हा घराची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर जेव्हा येऊन पडते, लक्षात घ्या या छोटे छोटे कामं आहेत. ही कामं जर आपण लहानपणी शिकलो तर जेव्हा मोठेपणी आपल्यावर ते घर सांभाळण्याची जेव्हा जबाबदारी येते तेव्हा आपण घाबरून जात नाहीत. कारण अगदी लहानपणापासूनच आपल्याला सगळी कामं करायची सवय असते. तेव्हा मोठेपणी आपण ती सगळी कामं किंवा ही जबाबदारी अगदी सहजरित्या हाताळू शकतो. म्हणून लेखक इथे सांगत आहेत की त्या कामाचे आपल्याला नंतर ओझे वाटत नाही किंवा जड होत नाही. कुठले काम म्हणा ते आपल्याला अवघड जात नाही किंवा त्रासदायक वाटत नाही. सर्व प्रकारची कामं आपण अगदी सहजपणे पूर्ण करू शकतो. आणि का करू शकतो? कारण अगदी लहान वयापासूनच आपल्याला या सगळ्या कामांची सवय लागलेली असते म्हणून. आणि म्हणूनच इथे लेखक सांगत आहेत की अशा प्रकारच्या कामातून आनंद तर आपल्याला मिळतोच, पण मानसिक समाधान देखील मिळते. ते एक अवर्णनीय सुख असते. आणि अशा पद्धतीनेच आपण मोठे होत असतो. छोट्या छोट्या कामातून आपण नवीन नवीन अनुभव घेत मोठे होत असतो. आणि मोठेपणी हे सगळे अनुभव आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी कामी येत असतात. तेव्हा मोठे होत असलेल्या मुलांनो, या पाठातून लेखक आपल्याला जो महान संदेश देत आहेत तो आपण लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. त्याचबरोबर मी दिलेल्या तुम्हाला बार्क आणि डॉक्टर होमी भाभा ही टीप देखील तुम्ही वाचा. ही तुमच्या बोर्ड एक्झामच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाची आहेत आणि चांगल्या रीतीने आपल्या परीक्षेसाठी तयारी करायची आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे.